महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। आज महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला समतेचं, शाहू फुले आंबेडकरांचं राज्य परत आणायचं आहे। सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन जाण्यासाठी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीनं प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली आहे। जो कार्यकर्ता पक्षासाठी अहोरात्र आणि ओबीसीच्या एका सामान्य कार्यकर्त्याला, गोरगरीब कार्यकर्त्याला कसं बळकट केलं पाहिजे, यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील यांनी माझ्या धनगर समाजाच्या एका युवकाला संधी दिली। ज्या युवकाला कोणत्याही पक्षात गेल्यानंतर विचारलं जात होतं पैसे किती आहेत तुमच्याकडे, जात कोणती आहे, संख्या किती आहे। मग आम्ही एवढे दिवस 40 वर्ष झालं आज वय चळवळ करतोय, मग ती चळवळ काय उपयोग नाही का? आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला फोन आल्यानंतर त्यांचा प्रश्न सोडत असताना जात बघितली जात नाही। त्यासाठी अजितदादा यांनी मला उमेदवारी दिली, माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला। तर असे पक्ष आज आपण पुढे आणलं पाहिजे, कारण जे जातीवादी पक्ष आहेत आणि जे धनदाढ्य आणि आयात उमेदवाराला जे त्यांची चळवळ नसते तशा उमेदवारांना त्यांनी संधी देतात। त्यामुळे आज अजितदादा पवार यांनी जो निर्णय घेतलेला आहे की सर्वसामान्य युवकांना संधी दिली पाहिजे। आज आमच्या दक्षिण तालुका, उत्तर तालुका, आमचे दक्षिण तालुक्याचे पाटील साहेब, मुजीब भाई, आम्ही सर्वांनी एकच निर्णय घेतला की सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे। त्यांना बाबासाहेबांनी जे घटना लिहिलेली आहे ती सर्वसामान्य माणूस हा घटनेद्वारा आपल्या ह्या प्रक्रियेत आला पाहिजे। लहानातला लहान घटक सुद्धा इथं आला पाहिजे। परंतु आजची परिस्थिती अशी झालेली आहे की धनदाढ्य लोक, गुंडगिरी लोकच तिथं जातात, चांगले अभ्यासू लोक का जात नाहीत? कारण जनतेमध्ये पैशाचा वापर केला जातोय, बळ वापर केला जातोय। म्हणजे अशा गोष्टीचा जर आपल्याला नाश करायचा असेल तर अजितदादा पवार यांच्या पाठीमागे सर्व लोकांनी राहिलं पाहिजे। उद्या सहकार संस्था असतील, सर्व संस्थेत लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी अजितदादा पवार यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे। साहेब, प्रत्येक विषय या ठिकाणी उमेदवार म्हणतोय रोजगार देऊ, हे देऊ, प्रभागातील सुविधांचा अभाव वगैरे बोलत, शेतकऱ्याच्या प्रश्नावर अद्याप कोणीच बोलत नाही, का बोलत? शेतकऱ्यांचा विषय जो आहे आतापर्यंत अगोदर बघितले अजितदादांनी सुद्धा जेव्हा सत्ता होती शेतकऱ्यांसाठी डीसीसी बँका वगैरे यांच्या मार्फत शेतकऱ्यांना कर्जमाफी या सुरुवातीला राष्ट्रवादीने अजितदादांच्या मार्फतच झालेले आहे महाराष्ट्रामध्ये। तर शेतकऱ्यांचं हित हे अजितदादा पवारच बघू शकतात, कारण हे लोक जे आहेत त्यांना फक्त महापालिका आणि पैसे जिथं मिळतात ते व्यापारीकरण फक्त भाजपला पाहिजे। तर इथं अजितदादा हे ग्राउंडचे बारामती ग्रामीण घटकातले असल्यामुळं ग्रामीणांची समस्या काय, शेतकऱ्यांची समस्या काय हे अजितदादाच जाणू शकतात। हे जे मुंबई, पुणे ह्या मोठ्या शहरातल्या लोकांना फक्त कमर्शियल कंपन्या, उद्योग ह्याच लोकांना पाठिंबा देऊन हीच लोक मोठी करायची आहेत। कंपन्या हे मोठमोठ्या अंबानी, अदानी अशा लोकांनाच मोठं करायचं। पण अजितदादा हे सर्वसामान्य शेतकऱ्यातील कुटुंबातील त्यांना काय फायदा झाला पाहिजे त्या शेतकऱ्यांबद्दल आतापर्यंत तुम्ही बघितलंय की जेव्हा राष्ट्रवादींची सत्ता होती त्यावेळी पंचायत समिती, जिल्हा परिषद या माध्यमातून शेतकऱ्यांचं कसं भलं होतंय, कसं त्यांना काय फायदा मिळेल, शेतकऱ्यांची कर्जमाफी कसं होईल, शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे तर त्यांना कसं आळा बसेल याच्याबद्दल विचार केला जात होता। पण आता सध्या ते शेतकऱ्याबद्दल कोणीच विचार करत नाही। त्यामुळं अजितदादांच्या मागे सर्वसामान्य, सर्व 18 पगड जातींनी अजितदादांना साथ दिली पाहिजे। आणि अजितदादांचं सरकार निश्चित आल्यानंतर आता पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांसाठी ग्रामीणची निवडणूक आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना जिल्हा परिषद, पंचायत समिती अजितदादांच्या उमेदवारांना निवडून दिलं तर शेतकऱ्यांसाठी निश्चितच अजितदादा कार्य करतील, एवढंच बोलतो। अभ्यास म्हणजे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।